नमस्कार. मी इल्ले काजी फका काढूच्यासाठी थोडीशी फका व्हायला क्रिएटिव्ह ओतलोय, कारण पिशवी जड झाली काय जमणार नाही. सध्या फकांचं म्हणजे ओल्या काजूचं सीझन आहे, आता संपत इलो खरं तर थोडीफार रवलीत तर म्हटलं काढी आणि देवे. अजून 15 दिवस बाकी आहेत. तुमका जर ओले काजी होय असतील तर संपर्क करा. नंबर तुमका माहिती असतलोच, 81 04 87 49 68. तर आज तुमका एक महत्त्वाची गोष्ट मला दाखवायची होती, कारण बरीच लोक मला विचारतात यंदाची कोकमा असत काय गो, ताजी कोकमा असत काय गो. तर कोकमांचा प्रकार म्हणजे कसं असं तुमका सांगते. कोकमा जी आहेत ना, ही जी गेल्या वर्षीची असत ती यंदा विकली जातात. म्हणजे जी यंदा आता जी कोकमा मिळतात ना ती यंदाचीच असत. पण लोकांका वाटतं काय, काही लोकांका म्हणजे अर्थात बऱ्याच लोकांका माहिती असतं की कोकमांचा जो सीझन नाही. कोकमा म्हणजे रतांबे जे असतात ते एप्रिल मेत लागतात, पुढे त्यांच्यावर प्रोसेस करूपर्यंत जून येतात, त्याच्यामुळे त्याला वेळ लागता. मग जी यंदाची जी कोकमा असतील ती पुढच्या वर्षीपर्यंत विकली जातली. मग ती जुनी झाली काय नाही, तर ती यंदाचीच असतली. बरोबर. तर आता जी कोकमा लागली ती केदी आहेत तुमका दाखवते. चला चला. कपड्यात गेलो माझ्या मोहर. तुमका माहिती आहे सुरुवातीक जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनविना तेव्हा मला खूप जण विचारले कपड्यात टॉवेल कित्या बांधता गो, तुका केस नाही काय काय. तर केस असत माका हे बघा, आज मी टॉवेल बांधाक विसरले तर मोहरचं बंद पडलो म्हणान केस बांधायचे लागतात. तर ह्या असं माझ्या पाठी रतांब्याचं झाड. शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे हे आहे कोकमांचं झाड. याला रतांबे लागतात, म्हणजेच कोकम ज्याची आपण आमसुलं करतो, कोकम सरबत बनवतो, आगळ बनवतो, त्याचं हे झाड आहे. तर ह्याच्यावरती जी यंदाची कोकमं आहेत जी लागली जातात ती केवढी आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते. ह्या झाडाला अजून बरीच कोकमं लागायची आहेत. आत्ता त्याला पालवी येते. कोकमं बऱ्यापैकी लेट असतात. काजू आंब्याचा सीझन जेव्हा संपत येतो तेव्हा कोकमं लागायला सुरुवात होते. आता ह्याची जर कोकमं बघितली तर ही बघा, इथे एक दिसतंय छोटंसं. अरे कुठे रे गेलं. हे बघा, हे एक कोकम आहे. ह्याच्यापेक्षा अजून इकडे पण एक लहान आहे. हे बघा, अशी छोटी छोटी वाटाणे एवढी कोकमं आता आहेत. तर ही कोकमं तयार व्हायला वरती आहेत. ती बघा, झूम करून दाखवते. ही बघा. तर ही जी कोकमं आहेत ना, ह्यांना तयार व्हायला अजून बराच वेळ आहे. कळला. तर ही कोकमा जी असते त्यांना अजून वेळ आहे. आता तुमका आंबे दाखवते. आणि आता आपण बोलूया आंब्यांबद्दल. हा माझा सगळ्यात आवडीचा विषय. हे आहेत हे पायरीचे आंबे आहेत. ह्यापूर्वी मी तुमका दाखवलेले पायरीचे आंबे. अजून बऱ्याच प्रकारचे असतात आमच्याकडे, जसे हापूस असा, केशर असा, गोवा मानकुज असा. तर ह्या सगळ्या आंब्यांचं मी एक रितसर व्हिडिओ बनवतले, कारण आता आंब्याचं सीझन इलो. माझ्याकडे अजून 8-10 दिवसांनी आंबे मिळाक लागतील तुमका. आणि खात्रीच्या क्वालिटीचे आंबे असतले. अर्थात फळ म्हटल्यानंतर त्याच्या आतमध्ये काय असा ह्या आपण सांगा शकणार नाही, पण मी माझ्याकडून 100% प्रयत्न करतोय तुमका चांगले आंबे देऊचो. कितीतरी लोक विचारतात आंबे तयार झाले काय, तर आंबे अजून असे अजून जरा वेळ लागतो, म्हणजे आठवडा तर जातो. आणि मी साधारण 50% पिकलेले आंबे कुरिअरने पाठवतोय. म्हणजे काय होतं, कुरिअरमधून तुमच्यापर्यंत पोचापर्यंत ते व्यवस्थित पिकतात. आणि कुरिअरमध्ये मेन म्हणजे डॅमेज होणार नाही, कारण पिकलेले आंबे जर कुरिअरमध्ये पाठवले तर ते तुमच्यापर्यंत पोचत तर शेण झालेलं असतं ना. दुसरी गोष्ट म्हणजे आंबे पाठवताना कुरिअरवाल्यांनी पण मला सांगितलं की आंबे पूर्ण पिकलेले पाठवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असा की जेव्हा आपण कच्चे आंबे पाठवतो ना, आता समजा मी तुमका 1 डझन आंबे पाठवले, 12 आंबे पाठवले, तर ते हिरवे असताना ना कळणार नाही की खयचो आंबो कुसा शकता, खयचो आंबो व्यवस्थित असा, खयचो आंबो व्यवस्थित पिकतलो. तर ह्या कधी कळतात, जेव्हा ते साधारण 50% पिकतात, म्हणजे बाहेरून आमच्या लक्षात येतं की हो आंबो व्यवस्थित आहे. तर त्याच्यासाठी म्हणून पिकलेले आंबे साधारण 50% पिकलेले आंबे पाठवले की आपणाक त्या मालाची खात्री असतं. तर आंबे मी तुमका नक्की पाठवीन. आता मी तुमका एक गंमत दाखवते. चला. हे आंबे असत आणि ह्या झाडाखालती माका ह्यो एक आंबो पडलेलो गावलो, पण ह्यो आंबो चांगलो नाही. ह्यो निमरान गळान पडलो, ह्यो पिकलेलो नाही. पण ह्यो आंबो जेव्हा मी बघू गेले ना तेव्हा माका इथले अजून एक आंबो दिसलो आणि ह्यो माका साधारण चांगलो वाटतो. ह्यो बघा. तर हे 2 आंबे आहेत. हे खयच्या जातीचे आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगाच. तर सर मी घरात घेऊन जाता. ह्यो आंबो तसं खास नाही असा, पण आता कायच गावणार नाही तर दुधाची ताण ताकर. चला जाऊया.